माझी चूक कबूल करतो. खूप वर्ष मला वाटायचं इतिहास पुरुषांनी बनवला. नंतर समजलं, काही इतिहास आई शांतपणे घडवते. जिजाऊ माता काही देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती नव्हती. ती रोज उठणारी, रोज घाबरणारी, पण तरीही मागे न हटणारी स्त्री होती. तिच्या घरात फक्त चूल नव्हती पेटलेली, तिथे एक विचार पेटत होता, हिंदवी स्वराज्याचा. ती आई होती हो, पण ती फक्त आई नव्हती. ती विचार लावणारी होती, भीतीला नाव देणारी होती आणि मुलाला सांगणारी होती, तू सुरक्षित राहा असं नाही, त्या म्हणतात बाळा, तू योग्य राहा. कधी रडली असेल तीही, कधी एकटी पडली असेल, पण संकट आलं तर जिजाऊ माता बसली नाही. ती उभी राहिली, देवाकडे बघून हात जोडले